पशुपालक बंधू भगिनींनो, सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आज या ठिकाणी नवीन वर्षाच्या मुहूर्तावरती विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे व देशी गाय व संशोधन केंद्र पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय पुणे यांच्या वतीने हा जो प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांना उपस्थित असलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो। आज या ठिकाणी देशी गो संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ व विभागीय विस्तार केंद्राचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉक्टर सोमनाथ माने हे देशी गोपालन या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत। तरी मी सर्व प्रशिक्षणार्थींच्या वतीने व दोन्ही विभागांच्या वतीने डॉक्टर सोमनाथ माने यांना विनंती करतो की त्यांनी देशी गोपालन या विषयावरती आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं। सर प्लीज। नमस्कार शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम विभागीय विस्तार केंद्र पुणे व देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग पुणे यांच्यातर्फे मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तसेच आज वर्षाच्या पहिल्या दिवशी हे वर्ष सुखाचं, आरोग्यदायी व भरभराटीचं जावो यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो। आपलं लेक्चर चालू होण्याच्या आधी थोडीशी पार्श्वभूमी मी या ठिकाणी आपल्यास नमूद करत आहे। 2015 पासून पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय पुणे यांच्या अंतर्गत आम्ही देशी गायीवरती काम करत आहोत। 2015 पासून सहवाल गायीवरती आम्ही पुणे, सातारा, सांगली, सोलापूर तसेच महाराष्ट्रातील इतर भागामध्ये नागपूरमध्ये सुद्धा आपले काही शेतकरी सहवाल गाय व इतर देशी गायींचं संगोपन अतिशय चांगल्या पद्धतीने या विभागाच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। आता सध्या पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये देशी गाय म्हटलं की महाराष्ट्रामध्ये ज्या प्रसिद्ध असलेल्या आपल्या ज्या जाती आहेत त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिलार आहे, कोकणामध्ये आपण पाहिलं तर कोकण कपिला आहे, नाशिक रिजन मध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी डांग्या आहे, मराठवाड्यामध्ये जर पाहिलं देवणी, लाल कंदारी व विदर्भाच्या भागामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी गवळाऊ अशा विविध जाती आपल्या महाराष्ट्रामध्ये समरस झालेल्या आपल्याला पाहायला भेटत आहेत। तसेच जर दुधासाठी ज्या जाती प्रसिद्ध आहेत त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने गीर ही देशी गायची जात खूप मोठ्या प्रमाणात आढळून येते। आपण लहानपणापासून ती काटेवाडी गाई किंवा गुजराती गाई अशा प्रकारे ह्या गाई आपण त्यांची नावं ऐकत आलेलो आहे। परंतु सहवाल ही 2015 साली आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती काम चालू केलं आणि त्याचा रिझल्ट अतिशय चांगला आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे। खूप मोठ्या प्रमाणात काही गाई पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत, तसेच कोकणामध्ये सुद्धा आहेत, तसेच विदर्भामध्ये सुद्धा खूप शेतकऱ्यांनी सहवाल आणि राठी गायींचं संगोपन करण्यास सुरुवात केलेली आहे। नक्कीच आपल्या देशामध्ये पाहिलं तर गायीच्या सर्वसाधारणपणे 50 जाती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। परंतु त्या 50 जातींपैकी आपल्याकडे फक्त 5च जाती ह्या दुधासाठी प्रसिद्ध आहेत आणि त्यामध्ये जर पाहिलं आपण तर प्रामुख्याने सहवाल, गीर, राठी, रेड सिंधी व थारपारकर या देशी गायींच्या जाती प्रामुख्याने आपल्याला पाहायला भेटतात। त्याचप्रमाणे जर दुहेरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या जर गाय पाहिल्या तर त्यामध्ये महाराष्ट्रातील देवणी, गवळाऊ तसेच हरियाणामधील हरियाणा, कांक्रेज, मालवी, मेवती, ओंगल व थारपारकर सध्या डेअरी ब्रीड म्हणून ओळखलं जातं। तर अशा प्रकारचे 7 ते 8 जाती सुद्धा आपल्याला
दुहेरी उपयोगासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु ह्या व्यतिरिक्त दूध देणाऱ्या गायी आणि ड्युअल पर्पजसाठी गायी या व्यतिरिक्त पाहिलं तर अनेक गायी ह्या ड्राफ्ट पर्पज आहेत. ओढ कामासाठी प्रसिद्ध आहेत. आणि त्यामध्ये जर पाहिलं डेअरी ब्रीड ज्या दुधासाठी ज्या प्रसिद्ध आहेत, त्यांची दूध उत्पादन क्षमता पाहिली तर 1800 ते 2500 लिटर प्रति वेद दूध देण्याची क्षमता या देशी गायींची आहे. त्यात जर ड्युअल पर्पज मध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी 800 लिटर पासून 1500 लिटर प्रति वेद देण्याची कॅपॅसिटी ही आपल्या देशी गायींची आहे. त्याचप्रमाणे जर बाकीच्या जर ब्रीड पाहिल्या ज्या ओढ कामासाठी प्रसिद्ध आहेत, त्या गायी आपल्याला 500 ते 700 लिटर प्रति वेद दूध देण्याची क्षमता आपण त्या ठिकाणी पाहतो. महाराष्ट्राचा विचार केला तर सगळ्यात जास्त जर ब्रीड पाहिले तर खिलार असेल, कोकण कपिला असेल, लाल कंदारे असेल किंवा देवणी असेल, या सगळ्या ड्राफ्ट पर्पज ब्रीड आहेत, ज्यांचं दूध उत्पादन हे सर्वसाधारणपणे 500 लिटर ते 700 लिटर प्रति वेत आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आपल्याकडे एक समज झालेला आहे की देशी गाय सर्वसाधारणपणे फक्त 2 ते 4 लिटरच दूध देते. आणि त्याच्या पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, भारतामध्ये पहा किंवा महाराष्ट्रामध्ये पहा, जेवढ्या देशी गायी आहेत, त्यातील 70 ते 80% गाय ह्या गावठी झालेल्या आहेत. गावठी टाइप मधल्या झालेल्या आहेत. ते कुठल्याही पर्टिक्युलर ब्रीड आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येत नाही. आणि त्यामुळे त्याची उत्पादन क्षमता ही अतिशय आपल्याला कमी पाहायला भेटते. त्यासाठी आपल्याला जर दुग्ध व्यवसाय करायचा असेल, तर नक्कीच आपल्याला देशी गायींचा दुग्ध व्यवसाय करायचा असेल, तर नक्कीच दुधासाठी ज्या जाती प्रसिद्ध आहे, त्यांचा आपण या ठिकाणी निवड केली पाहिजे, त्यांना प्रेफरन्स दिला पाहिजे, असं या ठिकाणी पाहायला भेटतं. कारण तुम्ही जर सहवाल पाहिली, राठी पाहिली, रेड सिंधी, थारपारकर या जाती ह्या उत्तर भारतामध्ये आहेत आणि तिथलं जर वातावरण पाहिलं तर आता सध्या थंडीमध्ये तिथलं टेम्परेचर हे 1 डिग्री ते 2 डिग्री सेल्सिअस पासून उन्हाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे 48-49 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान त्या ठिकाणी वाढत असतं. आणि अशा वेगवेगळ्या वातावरणामध्ये राहण्याची क्षमता या आपल्याला ह्या सहीवाल असतील, राठी, रेड सिंधी, थारपारकर या गायींमध्ये दिसून येते. त्यामुळे आम्ही हे सहीवाल गायीवरती, ब्रीडवरती काम महाराष्ट्रामध्ये 2015 साली केलं. त्याचप्रमाणे कृषी महाविद्यालय धुळे या ठिकाणी आमचा रेड सिंधीचा फार्म आहे. त्या ठिकाणी सुद्धा गेले 40 ते 50 वर्ष आम्ही रेड सिंधी गायी त्या ठिकाणी पालन करत आहोत खानदेशामध्ये. आणि त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे त्या गायींचा परफॉर्मन्स आम्हाला पाहायला मिळत आहे. आता जर आपण पाहिलं, ज्यावेळेस आपण देशी गायी खरेदी करण्यासाठी प्रयत्न करतो, तर त्याचं ब्रीडिंग ट्रॅक आपल्याला माहित असणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर जर गुजरात गीर गाई घ्यायची आपल्याला म्हटलं, तर नक्कीच गुजरात आपल्या महाराष्ट्राच्या शेजारीच गुजरात आहे. त्या ठिकाणी जर त्यांचा ब्रीडिंग ट्रॅक बघितला तर जुनागड असेल, भावनगर असेल किंवा अमरेली हे डिस्ट्रिक्ट जे आहेत, हे देशी गीर गायींसाठी खूप प्रसिद्ध आहेत. आणि त्यातली त्यात जुनागड आणि भावनगर या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीच्या गायी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. गीर गायीमध्ये 13 प्रकार आहेत. तिच्या कलरनुसार, तिच्या शिंगाच्या आकारानुसार, तिच्या बॉडी स्ट्रक्चरनुसार अशा 13 प्रकारच्या गायी आपल्याला गीरमध्ये पाहायला भेटतात. त्याच नंतर राठी सुद्धा ही मुख्यत्वे राजस्थानमध्ये खूप प्रसिद्ध जात आहे. बिकानेर असेल किंवा श्रीगंगानगरचा जो बेल्ट आहे, त्या बेल्टमध्ये पर्टिक्युलर समाज, राठ समाज हा ही राठी गायीचं संगोपन खूप पारंपरिक पद्धतीने करतात किंवा त्या ठिकाणचे अनेक खानदानं आहेत की त्या ठिकाणी राठी गायीचं संगोपन त्या ठिकाणी केलं जातं. त्याचबरोबर राजस्थान व्हेटरनरी युनिव्हर्सिटी आहे बिकानेरची, त्यांचा सुद्धा खूप मोठा फार्म आपल्याला त्या युनिव्हर्सिटीमध्ये पाहायला भेटतो. राठीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर अनेक आपल्याकडे रेफरन्सेस आहेत की राठी ही जात विविध जातीपासून तयार झालेली आहे. त्यामध्ये सहवाल असेल, रेड सिंधी असेल आणि थारपारकर असेल. यांचा क्रॉस होऊन
वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या क्रॉस होऊन ही राठी गाई तयार झालेली आहे आणि तिला सहवालची बहीण सुद्धा म्हणून ओळखलं जातं. तर अशा प्रकारे ह्या सर्व जाती आहेत. रेड सिंधीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर जास्तीत जास्त पॉप्युलेशन हे आपल्याला पाकिस्तानमध्ये पाहायला भेटतं आणि रेड सिंधी हे फक्त ऑर्गनाइज्ड फार्म जे गव्हर्नमेंटचे ऑर्गनाइज्ड फार्म आहेत त्याच ठिकाणी आता सध्या ते पाहायला भेटतं. सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या दारामध्ये अतिशय खूप कमी हजारातच त्यांची संख्या राहिलेली आहे. अशा नोंदी आपल्याला पाहायला भेटतात. महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर रेड सिंधीचा फार्म 40 वर्षापूर्वी कृषी महाविद्यालय पुणे येथे होता. परंतु नंतर तो फार्म कृषी महाविद्यालय धुळे येथे आम्ही ट्रान्सफर केला आणि अतिशय चांगल्या प्रकारचं परफॉर्मन्स दूध देण्याची क्षमता त्या खानदेशच्या वातावरणामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेली आहे. त्यानंतर सहवाल आहे. नक्कीच सहवाल ही देशातील सर्वात जास्त दूध देणारी गाय असा तिचा लौकिक आहे आणि जगातील 23 देशांनी ही सहवाल गाय त्यांच्याकडे इम्पोर्ट केलेली आहे. मुख्यत्वे पाकिस्तान आणि भारत देश या 2 देशामध्ये सहवाल गायींचं पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर केनियामध्ये सुद्धा सहवाल गायीवरती खूप मोठं काम चालू आहे. आता सध्या सुद्धा चालू आहे आणि वेगवेगळ्या देशांनी ऑस्ट्रेलियाने सुद्धा सहवालवरती आधारित त्यांचे ब्रीड डेव्हलप केलेले आहेत. गिरच्या बाबतीत जरी बोलायचं म्हटलं तरी ब्राझील आज जगामध्ये फक्त आपल्या भारतीय गायीमुळे प्रसिद्ध आहे. आपल्या भारतातली गीर गाय त्यांनी त्या ठिकाणी नेऊन गेले 50-60 वर्ष झालं त्यांनी त्यांचे वेगवेगळे ब्रीड तयार केलेले आहेत. गिर लँडो ही एक जात त्यांनी गिरच्या संकरातूनच तयार केलेली आहे आणि त्या जातीला आता सध्या जगभरातून खूप मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. त्याचप्रमाणे ड्युअल पर्पज म्हणजे दुहेरी अर्थासाठी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामधली देवणी ही जात खूप प्रसिद्ध आहे. मराठवाड्या रिजन मध्ये आपल्याला पाहायला भेटते. तसेच काही भागामध्ये कर्नाटक किंवा आंध्र प्रदेशच्या बॉर्डरवरती सुद्धा ही जात खूप आपल्याला पाहायला भेटते. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये गवळाऊ सुद्धा आहे. खानदेश भागामध्ये पाहिलं तर पर्टिक्युलरली वर्धा डिस्ट्रिक्ट मध्ये ही गाय खूप शेतकऱ्यांकडे आहे. अशा प्रकारे बाकीच्या हरियाणा, कांक्रेज आता कांक्रेजच्या बाबतीत सुद्धा बोलायचं म्हटलं तर गुजरातमध्ये कांक्रेजवरती खूप मोठं त्या ठिकाणी पालनपूर ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी आहे. त्या ठिकाणी हे कांक्रेज गायीवरती खूप मोठं संशोधन चाललेलं आहे आणि त्यांनी ह्या गायीचं जर 30 वर्षापूर्वीचं जर ऍव्हरेज पाहिलं तर 1100 ते 1150 लिटर प्रति वेत होतं. तेच त्यांनी ते 30 ते 40 वर्षामध्ये सर्वसाधारणपणे 5,500 लिटर प्रति वेत पर्यंत त्यांनी सिलेक्शन करून ह्या गायीचं दूध वाढवलेलं आहे. तर अशा प्रकारे जर आपण चांगल्या प्रकारे ह्या दूध देणाऱ्या गायींचं जर संगोपन केलं, चांगल्या प्रकारचं सिमेंट वापरलं, चांगल्या प्रकारचे वळू वापरले आणि त्याचं प्रॉपर ब्रीडिंग केलं तर नक्कीच आपल्या गायी ह्या प्रतिवेत 2,500 ते 3,000 लिटर दूध देण्याची क्षमता आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकते. आता एकंदरीत जर ऍव्हरेज मिल्क प्रोडक्शन ट्रेंड आपण जर पाहिला, देशी गाय असतील, म्हशी असतील किंवा क्रॉसब्रीडचा आपण पाठीमागं 2-4 दशकामध्ये पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 1990-91 साली देशी गायीचं ऍव्हरेज दूध प्रतिदिन हे 1.29 होतं. तेच आज जर पाहिलं 2017-18 सालचा हा डेटा आहे तर ते दूध उत्पादन प्रति दिवस 2.93 पर्यंत गेलेलं आहे. म्हणजे 3 लिटर पर्यंत गेलेलं आहे. त्याचप्रमाणे बफेलोचं पाहिलं, म्हशींचं जर पाहिलं तर ते 3.37 लिटर होतं. ते आपण सर्वसाधारणपणे 5.5 लिटर पर्यंत या कालावधीमध्ये वाढू शकलो आहे. त्याचप्रमाणे जर क्रॉस ब्रीडचं पाहिलं तर ते 1990-91 च्या कालावधीमध्ये 4.19 होतं आणि ते आता सध्या 8 लिटर पर्यंत आपण ते पोहोचलेलो आहे. तर अशा प्रकारे चांगल्या प्रकारे जर आपण गायींची निवड केली, चांगल्या प्रकारे जर ब्रीडिंग प्लॅन आपण जर केला तर नक्कीच या दुधामध्ये दुपटीने वाढ करू शकतो. त्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग असणं हे खूप गरजेचं आहे. नक्कीच आपण दुग्ध व्यवसाय करत असताना नक्कीच आपण त्याचा
कंपॅरिझन हे क्रॉसब्रीड बरोबर करत असतो. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की 2018-19 मध्ये पाहिलं तर देशी गाई आणि संकरित गाई याचं आपण कंपॅरिझन पाहू शकता की क्रॉसब्रीड गाय असेल, संकरित गाय ही तिचं दूध उत्पादन प्रति दिवस हे 7.95 म्हणजे 8 लिटरच्या दरम्यान आहे आणि तेच देशी गायचं आपल्या 3.01 आहे. परंतु मला या ठिकाणी नमूद करू वाटतं की 3.1 म्हणजे सर्वसाधारणपणे 3 जर एव्हरेज पाहिलं तर हे देशी गायींचं आहे. परंतु त्यामध्ये मगाशी जसं आपण पाहिले की एकूण भारतामध्ये आढळणाऱ्या ज्या 50 गायी आहेत, त्या सर्वांची सरासरी ही 3.01 आहे. परंतु तेच जर आपण दुधासाठी ज्या 5 गायी प्रसिद्ध आहेत, त्यामध्ये सहवाल, अ, गीर असेल, रेड सिंधी, थारपारकर किंवा राठी या गायींचं जर आपण दूध उत्पादन क्षमता पाहिली तर ती नक्कीच 6 लिटरच्या आसपास आहे. परंतु या ठिकाणी आपण एव्हरेज काढताना ह्या 50 गायींचं एव्हरेज काढतो आणि त्यामुळे या ठिकाणी आपलं दूध उत्पादन हे अ, कमी देशी गाईचं कमी आहे असं आपल्याला जाणवते. आता जर आपण स्टेट वाईज पाहिलं तर पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान या भागामध्ये पाहिलं तर नक्कीच तिथल्या देशी गायींचं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की देशी गायींचं दूध उत्पादन सर्वसाधारणपणे 6.5 लिटर पर्यंत पंजाबमध्ये आहे. हरियाणामध्ये ते 5 लिटर पर्यंत आहे. गुजरातमध्ये ते 4 लिटर पर्यंत आहे आणि राजस्थानमध्ये ते 3.5 पावणे 4 लिटर पर्यंत आहे. आणि तेच जर आपण बाकीच्या स्टेटमध्ये पाहिलं, आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावणे 2 ते 2 लिटर प्रति अ, गाय प्रति दिवस असं उत्पादन आहे. कारण आपल्याकडे ज्या गायी आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या सर्वसाधारणपणे ड्राफ्ट पर्पज आहे किंवा ओढ कामासाठी प्रसिद्ध आहेत. त्यात जर आपण पंजाबमध्ये पाहिलं तर जास्तीत जास्त तिथं सहवाल भेटते आपल्याला पंजाबमध्ये. हरियाणामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं तर सहवालचा हा खूप मोठा त्या ठिकाणी वाटा आहे. थारपारकर आहे. त्याचबरोबर हरियाणा गाई जी ड्युअल पर्पज आहे, तिचं सुद्धा दूध उत्पादन खूप चांगलं आहे. त्यामुळे त्या भागामध्ये त्या अ, ह्या जर गायी पाहिल्या, तर त्या ब्रीडनुसार ह्यांचं दूध उत्पादन वाढताना दिसतं. परंतु ज्यावेळेस आपण सर्वसाधारणपणे सगळ्या गायींचा एव्हरेज काढतो, त्यावेळेस नक्कीच ते एव्हरेज 3 लिटरच्या आसपास येतं. नाहीतर तुम्ही पंजाबमध्ये पाहिलं तर पंजाबमध्ये देशी गायींचं दूध उत्पादन सर्वसाधारणपणे 6.5 ते 7.5 लिटर पर्यंत पोहोचलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता या ठिकाणी पाहू शकता, की अनेक शास्त्रज्ञांनी या गायींवरती काम केलेलं आहे. आता सहवालच्या बाबतीतच बोलायचं झालं तर फर्स्ट लॅक्टेशन यील्ड जर तिचं पाहिलं, तर सर्वसाधारणपणे 2000 लिटर प्रति वेद दूध उत्पादन द्यायची क्षमता या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. त्याचबरोबर रेड सिंधीमध्ये 1900 लिटर प्रति वेद एव्हरेज आपल्याला दूध उत्पादन क्षमता पाहायला भेटते. गीरमध्ये 1500 च्या आसपास आहे. कांक्रेजमध्ये जसं मगाशी म्हटलं, की 1731 लिटर पर्यंत या ठिकाणी नोंद केलेली आहे. राठीमध्ये सुद्धा 1500 लिटर प्रति वेद एवढं दूध उत्पादन या ठिकाणी नोंद केलेले आहे आणि थारपारकरमध्ये सुद्धा 1823 एवढं दूध उत्पादन प्रति वेतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. याचाच अर्थ जर आपण फक्त दुधासाठी ज्या प्रसिद्ध जाती आहेत, सहवाल असेल, रेड सिंधी असेल, गीर, राठी, थारपारकर, कांक्रेज या सगळ्या गायी ह्या सर्वसाधारणपणे 6 लिटर ते 8 लिटर पर्यंत त्यांचं एव्हरेज आपल्याला प्रति पर लॅक्टेशन आपल्याला मिळू शकतं किंवा 1500 लिटर ते 2000 लिटर पर्यंत प्रति वेत आपल्याला या ठिकाणी दूध उत्पादन त्यांचे देण्याची क्षमता या ठिकाणी पाहायला भेटते. परंतु आम्ही गेले 5 वर्षामध्ये पाहिलं खूप सहवाल असतील, गीर असतील, राठी असतील ह्या सर्वसाधारणपणे 3000 लिटर प्रति वेत द्यायची क्षमता असणाऱ्या सुद्धा गायी आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आढळत आहेत. त्याचप्रमाणे त्या भागामध्ये उत्तर भारतामध्ये किंवा गुजरातमध्ये सुद्धा 15 लिटर पर्यंत दूध उत्पादन द्यायची क्षमता असणाऱ्या आपल्या देशी गाई या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. त्यामुळे आपण जे म्हणतो, की आपल्या देशी गाय दूध देत नाहीत, त्यासाठी आपण दुधासाठी ज्या प्रसिद्ध गायी आहेत, त्यांचीच योग्य प्रकारे निवड करणे हे खूप गरजेचं आहे.
जसं मी मगाशी म्हटलं, की अ, देशामध्ये जेवढ्या देशी गायी आहेत, त्यातल्या 75% गायी ह्या आता सध्या गावठी प्रमाणात झालेल्या आहेत. कारण आपण गेले 40-50 वर्ष फक्त एच-एफ वरतीच काम करत आलो आणि आपल्या देशी गायीकडे थोडंफार प्रमाणात दुर्लक्ष झालं. ते काळाची गरज सुद्धा होते. कारण आपल्याला जे दूध उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे होते, त्यासाठी आपण फक्त क्रॉसब्रीड गाय, संकरित गायीवरतीच आपण जास्त कॉन्सन्ट्रेट केलं. त्यामुळं ह्या गायीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्याचं रूपांतर बाकीच्या ब्रीडमध्ये झालं. परंतु देशामध्ये खूप काही अशा संस्था आहेत किंवा लोकं आहेत. त्यांनी आजही गेले 50-60 वर्ष ते फक्त देशी गाईच पाळतात आणि त्यांच्यामुळं ह्या आता थोड्याफार शिल्लक राहिलेल्या 25% गायी आपल्याला त्यांच्यामुळे पाहायला भेटत आहेत. हं, थोडंसं ह्या सहवाल क्लबच्या बाबतीत मी सांगतो 2015 साली पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागाच्या मार्फत आम्ही हा क्लब पुणे जिल्ह्यामध्ये स्थापन पहिल्यांदा केलता. त्यावेळेस आम्ही फक्त 18 गायी आणलेल्या त्या ठिकाणी. आता सध्या आमच्या क्लबमध्ये सर्वसाधारणपणे 3000 ते 4000 गायी आता सध्या ह्या क्लबमध्ये आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात ह्या सहवाल गायी असतील किंवा जास्तीत जास्त सहवाल आणि गीर त्या गायींची मागणी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढताना दिसत आहेत. अ, अ, या ठिकाणी आपण पाहू शकता, की त्यावेळेस आम्ही 2015-16 साली हा क्लब स्थापन केला होता. त्यावेळेस आम्ही एंडेराय कर्नाल येथील काही शास्त्रज्ञ होते. त्यांची मदत घेऊन आम्ही हा क्लब चालू केला. डॉक्टर लथवाल या ठिकाणी दिसतात आपल्याला. त्यांनी आम्हाला पाकिस्तान बॉर्डरपर्यंत घेऊन जाऊन अ, ह्या गायी दाखवल्या आणि तिथून आम्ही त्या गायी सिलेक्ट केल्या. प्रत्येक सीझनमध्ये म्हणजे आम्ही पावसाळ्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी गेलो. अ, थंडीमध्ये सुद्धा गेलो. तर अशा प्रकारे हे सर्व काम आम्ही चालू केलेलं आहे. हां, आता गायी अ, घेणं हा एक खूप मोठा अवघड विषय या ठिकाणी आपल्याकडे आहे. खूप शेतकऱ्यांचे फोन आता सध्या आम्हाला सहवाल पाहिजेल, गीर पाहिजेल, थारपारकर पाहिजेल किंवा राठी पाहिजेल यासाठी येतात. परंतु आता त्याची उपलब्धता खूप कमी झालेली आहे. गेले 4-5 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांना मागणी वाढल्यामुळे चांगल्या गायी आपल्याला आता सध्या भेटत नाही. परंतु तुम्ही स्वतः तिथे गेला, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या तिथे फिरला, तर नक्कीच तुम्हाला चांगल्या गायी भेटू शकतात. परंतु शेतकरी नेहमी दुसऱ्या वेतातल्या किंवा तिसऱ्या वेतातल्या गायी आणण्याचा प्रयत्न करतात किंवा त्या ठिकाणी गायी पिळून 10 लिटर, 15 लिटर, 20 लिटर अशा गायी पिळून गायी इथं आणण्याचा प्रयत्न करतात. परंतु तिथलं अंतर आणि आपलं अंतर हे 2000 किलोमीटरच्या आसपास आहे. 1500 ते 2000 किलोमीटरच्या आसपास टोटल प्रवास होतो. त्यामुळे त्या गायीच्या अ, शारीरिक असतील, मानसिक असतील, हार्मोनल असेल, हा इम्पॅक्ट खूप मोठा होतो आणि त्यामुळे 20 लिटर दूध देणारी गाय इथं आल्यानंतर फक्त 5 लिटर दूध देते. त्यासाठी आम्ही नेहमी शेतकऱ्यांना सांगत असतो, की तुम्ही ती गाय घेत असताना एकतर हिपर म्हणजे कालवड, प्रेग्नंट कालवड गाय जर घेतली, तर नक्कीच आपल्या इथं त्याला सूट व्हायला 3 महिने ते 6 महिने लागतात. त्यामुळे सर्वसाधारणपणे गाभण कालवडच तुम्ही घ्यावी. 1 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये सूट होतात आणि अ, त्यामुळे पुढच्या वेतामध्ये, पहिल्या वेतामध्ये जरी आपल्याला दूध कमी भेटलं, तर दुसऱ्या, तिसऱ्या वेतामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपल्याला दूध भेटतं. आपल्या वातावरणामध्ये ते खूप चांगल्या सुटेबल होतात. कारण त्या ठिकाणचं खाणं वेगळं आहे, चारा वेगळा आहे, आपला चारा वेगळा आहे. आपली हाताळणी वेगळी आहे, त्या भागातल्या लोकांची हाताळणी वेगळी आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं आपल्याकडे जसं शेळ्या, मेंढ्या पाळल्या जातात, त्याप्रमाणे त्या ठिकाणी गायींचे कळप पाळले जातात. 50 गायी, 100 गायी, 500 गायी, हजारो गायींचे कळप आपण त्या ठिकाणी पाहायला भेटतात आणि त्यामुळं आपण इथं आणून 1 किंवा 2 गायी गोठ्यामध्ये कोंडतो.
त्यामुळं तोच खरा प्रॉब्लेम आपल्या इथं होतो. त्यासाठी त्यांना मुक्त संचार गोट्यामध्ये ठेवणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे 4 महिने ते 7 महिन्याच्या गाभण असलेल्या गायींलाच आपण प्रेफरन्स देणे हे खूप गरजेचं आहे. कारण 7 महिन्याच्या पुढे असेल तर नक्कीच ट्रान्सपोर्टेशन मध्ये आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा वेगवेगळ्या टेस्ट आपल्याला करायला लागतात. त्यामध्ये ब्रुसेलोसिस असेल. सगळ्यात महत्त्वाची टेस्ट ही ब्रुसेलोसिस आहे. लक्षात ठेवा. ब्रुसेलोसिस टेस्ट केल्याशिवाय गायी आपल्या गोठ्यात बिलकुल आणू नये. त्याचबरोबर जॉन डिसीज असेल, आयबीआर असेल, टीबी असेल, ह्या सर्व टेस्ट आपण करून घेतल्यानंतरच ती गायी आपल्या गोट्यामध्ये आणावी. तुम्ही जर पाहिलं त्या ठिकाणी हिसार असेल किंवा कर्नाल असेल हरियाणामधलं किंवा तिथं गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल आहेत जनावरांची, त्या ठिकाणी तुम्ही ह्या टेस्ट करू शकता. त्याचबरोबर आपल्याला जर A2 मिल्क म्हणून तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच त्या ठिकाणी A1 आणि A2 मिल्कची टेस्ट त्या ठिकाणी सुद्धा करू शकता किंवा पुण्यात आल्यानंतर सुद्धा आपण करू शकता. ते आपल्याला सर्टिफिकेशन साठी उपयोगी पडतं. आता ट्रान्सपोर्टेशन हा विषय हा खूप सामाजिक दृष्ट्या असेल किंवा राजकीय दृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. कारण ज्यावेळेस एका स्टेट मधनं दुसऱ्या स्टेट मध्ये गाई ट्रान्सपोर्ट करता त्यावेळेस नक्कीच तुम्हाला खूप अडचणी येऊ शकतात. पोलिसांच्या अडचणी येऊ शकतात किंवा बाकीचे काय संघटना आहेत त्यांच्या अडचणी येऊ शकतात. त्यासाठी प्रॉपर डॉक्युमेंटेशन करणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणे ज्या गव्हर्नमेंटच्या काय डॉक्युमेंटेशन असतील त्या तुम्ही करून घ्यावी. त्यासाठी काय तुमचा आधार कार्ड नंबर असेल किंवा तुम्ही महाराष्ट्रातलं जर पशुसंवर्धन विभागाचं पत्र घेऊन गेला किंवा तुमचे जे तालुका किंवा जिल्हा पातळीचे जे पशुवैद्यकीय अधिकारी असतात त्यांचं जर सर्टिफिकेट घेऊन गेला तर त्याला सुद्धा मदत होते. त्याचबरोबर तिथले जे डेप्युटी कमिशनर ॲनिमल हजबंड्री असतात, हरियाणाचं बोललं तर हरियाणामध्येच फक्त आपल्याला लायसन भेटतं. राजस्थान आणि पंजाबमध्ये ही परमिशन आपल्याला भेटत नाही. त्यामुळे हरियाणा स्टेट मधून आपल्याला डेप्युटी कमिशनर ॲनिमल हजबंड्री यांचं लायसन काढून, हेल्थ सर्टिफिकेट काढून, मायग्रेशन सर्टिफिकेट काढून काढल्यानंतरच आपल्याला ह्या गायी त्या ठिकाणावरून आपल्या भागामध्ये आणू शकतात. ॲनिमल नंबर खूप महत्वाचा आहे. जर तुमच्याकडे ट्रक असेल तर 7 ते 8 एवढ्याच गायींना परमिशन आहे. त्यावरती गायींना परमिशन नाहीये. जर तुम्ही घेऊन आला आणि कुठं गाडी चेक झाली तर सगळ्या गायी त्या जप्त करून टाकतात किंवा तुम्हाला फाईन खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. अंतर हा खूप मोठा विषय आहे. 1,500 ते 2,000 किलोमीटर अंतर तोडून ह्या गायी आपल्या महाराष्ट्रात येत असतात. वेगळं वातावरण असतं. आता जरी आपण थंडीमध्ये पाहिलं तर तिथलं टेम्परेचर 2 डिग्री सेल्सिअस 1 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली जातं. आता आता त्यांनी इशारा दिलाय की 2 दिवसामध्ये आता सध्या ह्या पुढच्या 2-3 दिवसामध्ये तिथलं टेम्परेचर 1 डिग्री ते 2 डिग्री सेल्सिअस पर्यंत काही भागातलं जाईल. आणि त्याच वेळेस आपलं वातावरण आपल्या इथलं टेम्परेचर पाहिलं तर कमीत कमी 10, 11, 12 डिग्री सेल्सिअस असतं. तर अशा वेगवेगळ्या वातावरणातून ही गाय 5 ते 6 दिवस प्रवास करून या ठिकाणी ट्रक मधून येत असते. त्यामुळे खूप प्रचंड ताण त्या गायीवरती आलेला असतो. त्यासाठी रस्त्यामध्ये तिथले जे ट्रान्सपोर्टर असतात त्यांचे संबंध असतात. वेगवेगळ्या ठिकाणी गायींना उतरवणे, त्यांना रेशन देणे, या सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या मॅनेज करत असतात. त्यासाठी आपल्याला त्यांना पैसे देऊन ह्या सगळ्या गोष्टी ते करत असतात. लायसन्स खूप महत्वाचे आहेत. जसं मगाशी म्हटलं की ॲनिमल हजबंड्रीचं लायसन पाहिजे, तुमचं डॉक्युमेंटेशन पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, त्याचप्रमाणे 7/12 पाहिजे. ह्या सगळ्या लायसन्स शिवाय तुम्ही काही करू शकत नाही आणि जर तसं केलं तर आपल्याला फाईन होऊ शकतो. त्याचप्रमाणे एकदा गाय विकत घेतल्यानंतर एवढं कोण काळजी करत नाही, परंतु ट्रान्सपोर्टमध्ये चांगल्या प्रकारचे अँटी ट्रेस औषधं असतील किंवा रेशन असेल, मिनरल मिक्सचर असेल, एनर्जी येणाऱ्या औषधं त्या गायींना देणं खूप गरजेचं असतं. ते स्वतः घेऊन दिलेले खूप चांगले असतात. आणि स्टेज जसं मगाशी म्हटलं की त्यासाठी 7 महिने आधीच्या गाभण गायीच तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा
अदरवाईज त्यानंतर पुढं गाभणण्याचा किंवा पुढं प्रॉब्लेम येऊ शकतो. नक्कीच क्वारंटाईन हा शब्द आता खूप ह्याच्या आधी फक्त ॲनिमलच्या बाबतीतच वापरला जायचा. परंतु ह्या कोरोनाने आपल्याला खूप शिकवलं, की होम क्वारंटाईन असेल किंवा हॉस्पिटल गव्हर्नमेंट क्वारंटाईन असेल, हे हा सुद्धा फॅक्टर ॲनिमलमध्ये खूप महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस आपण गायी त्या ठिकाणी आणतो, त्यावेळेस अनेक प्रकारच्या जरी टेस्ट केलेल्या असल्या, तरी त्या गायीला आपल्याकडे एक 15 दिवस होम क्वारंटाईन किंवा साइडला क्वारंटाईन करणं आपल्या जनावरांपासून खूप महत्त्वाचं असतं. कारण रस्त्यामध्ये सुद्धा विविध प्रकारचे व्हायरस असतात किंवा बाकी स्प्रेड होत असतात. ते सुद्धा त्याचं इन्फेक्शन गायींना होऊ शकतं, आजारी पडू शकतात. त्यासाठी 15 दिवस तर ते 1 महिना त्यांना आपला जो मेन गोठा असतो त्यामध्ये त्यापासून दूर ठेवणं हे खूप गरजेचं असतं. नक्कीच मगाशी जसं मी सांगितलं, की त्या गायींना बांधून ठेवलेलं बिलकुल आवडत नाहीये. त्यासाठी मुक्त संचार गोट्याशिवाय तुम्ही देशी गाई बिलकुल करू नका. बिलकुल करू नका. एकदा जर का त्या गाईला बांधून ठेवलं तर नक्कीच ती जी 10 लिटर दूध देणारी गाय असेल ती तुम्हाला 5 लिटर पण देणार नाही आणि तिचा दूध देण्याचा कालावधी हा त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात हा परिणाम होत असतो. तुमची इन्व्हॉल्वमेंट त्या गायीबरोबर एचएफच्या बाबतीत बघितलं तर आपण 10 गायी, 20 गायी घेणे आणि त्याच्यावरती व्यवसाय करणे किंवा त्या ठिकाणी तुम्ही लोकं ठेवू शकता आणि व्यवसाय करू शकता. परंतु देशी गाईमध्ये तसं बिलकुल नाहीये. तुम्हाला त्या गायींना लळाच लावायला लागतो थोडाफार. तुम्ही लावा किंवा तो एक तुमचा जो कोण माणूस असेल त्यांनी त्या गायीबरोबर त्या गायीची हाताळणी योग्य प्रकारे हाताळणी करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्या गायीचा ताण जातो, परंतु सगळ्यात महत्त्वाचा आपला सुद्धा खूप मोठा ताण या ठिकाणी जातो. मला तुम्हाला या ठिकाणी सांगायला आवडेल, की परदेशामध्ये किंवा भारतामध्ये सुद्धा आता अ, काऊ म्युनिकेशन कम्युनिकेशन किंवा कम्युनिकेशन म्हणतात त्याला किंवा काय काऊ कर्डिंग म्हणतात त्याला, की गायीच्या सानिध्यामध्ये तुम्हाला जर 1 तास घालवायचा असेल किंवा 2 तास घालवायचे असेल, तर त्यासाठी 5,000 पासून 25,000 पर्यंत फी परदेशामध्ये घेतली जाते. त्याला काऊ कर्डिंग म्हणतात किंवा काऊ म्युनिकेशन म्हणतात. तर एक प्रकारे त्यांचं असं म्हणणं आहे, की तुम्ही जर गायीच्या सहवासामध्ये राहिला, तर तुमच्यावरचा ताण हा कमी होतो. जसं आपण घरी मांजर असेल किंवा कुत्रा असेल, त्यावेळेस आपण त्यांच्याशी अ, बोलत असतो किंवा त्यांच्याशी खेळत असतो. त्यामुळे आपला ताण-तणाव कमी होत असतो. तोच प्रकार हा गायीमध्ये सुद्धा लोकांनी आता तो घेतलेला आहे. खूप असा हे असे फार्म तयार व्हायला लागलेत, की त्यानंतर मार्केटिंग सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. फॅमिली इन्व्हॉल्वमेंट जसं मी सांगितलं, की मुक्त संचार गोट्यामध्ये ह्या गायी ठेवणे, त्यांना हाताळणे, जास्तीत जास्त ज्या कालवडी असतात त्यांना हाताळणे खूप महत्त्वाचं असतं. कारण पहिल्यारू गायी थोडासा त्रास देतात, परंतु तुम्ही जर त्या चांगल्या प्रकारे हँडल केल्या असतील, तर त्या तुम्हाला बिलकुलही त्रास देणार नाहीत. तुम्ही भारतामध्ये पाहिलं तर सहवालच्या बाबतीत पाहिलं तर हा कामधेनू गोशाळा आहे. त्या ठिकाणी देशातील सगळ्यात मोठी गोशाळा ही सहवालची तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल. त्याचबरोबर कोल्हापूरला जो मठ आहे कन्हेरी मठ त्या ठिकाणी सुद्धा जवळ-जवळ 14 प्रकारचे ब्रीड कार्यशुद्ध महाराजांनी त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ॲज अ ब्रीड म्हणून पाहायला जाऊ शकता. आता सहवालच्या बाबतीत जसं सांगितलं, की पंजाब, श्रीगंगानगर किंवा सिरसा, हरियाणामधील सिरसा, सिरसाच्या पुढे जर गेलं तर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारच्या गायी, प्युअर गायी त्या ठिकाणी पाहायला भेटतील. नक्कीच त्या भागामध्ये काही लोकांनी सहवाल आणि जर्सीचा क्रॉस केलेला आहे. कारण जर्सीचा कलर आणि सहवालचा कलर बऱ्यापैकी सेम येतो किंवा फेंट असतो जर्सीचा, परंतु त्या क्रॉस करून 20 लिटर दूध देणाऱ्या सुद्धा गायी तयार केलेल्या आहेत. परत तो सहवालचा बॅक क्रॉस करून अ, अशा प्रकारे ती सहवालच कशी दिसेल असं भासवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो आणि काही शेतकरी करतात. परंतु जर तुम्हाला प्युअर गाय पाहिजेल असेल तर नक्कीच सिरसा डिस्ट्रिक्टच्या पुढे
तुम्ही गेला तर तुम्हाला चांगल्या गायी भेटू शकतात. हनुमानगड आहे, श्री गंगानगर आहे, जो राजस्थान आणि हरियाणाचा जी बॉर्डर आहे, पंजाबची बॉर्डर आहे, या 3 स्टेटची जी बॉर्डर आहे, त्या ठिकाणीच तुम्हाला या सहवाल चांगल्या भेटू शकतात. तिची दूध उत्पादन द्यायची क्षमता जर पाहिली तर जसं मगाशी सांगितलं, की ॲव्हरेज तिचं 2200 ते 2300 लिटर आहे. 2200 ते 2300 लिटर आहे आणि जास्तीत जास्त दूध तिचं 3000 लिटर पर्यंत सुद्धा आपल्याला पाहावयास मिळालेले आहे. आता अ, तुम्ही सहवाल गायींची हिस्ट्री पाहू शकता, की ही मुदिनी नावाची गायी आहे. तिचा जन्म 1933 साली झाला आणि 1950 साली ती गेलेली आहे. तर तिचं जर आपण परफॉर्मन्स पाहिला, तर तिने हायेस्ट दूध हे 25.4 केजी एका दिवसामध्ये दिलेलं आहे. म्हणजे आपण 1950 सालची जर गोष्ट पाहिली, तर आपल्या देशी गाई सुद्धा 20 लिटर, 25 लिटर हे कॉमन होतं त्या ठिकाणी. परंतु त्यानंतर आपण थोडंसं आपली ब्रीडिंग पॉलिसी चेंज झाली, त्यामुळे ह्या आपल्या गायींकडे दुर्लक्ष झालेलं आहे. नाहीतर आपल्या सुद्धा देशी गाई खूप चांगल्या प्रकारच्या दूध देऊ शकतात. ह्याचे रेफरन्सेस आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. तसेच खूप जणांचा हा प्रश्न असतो, की आपल्या देशी गाई जास्त दूध देतात का? का क्रॉस ब्रीड देतात? तर हा एनडेराय कर्नाल, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नाल यांचा हा फार्म आहे आणि त्यामधील हा डेटा आहे. त्यांनी हा अभ्यास केलेला आपल्याला पाहायला मिळेल. तर तुम्ही जर पाहिलं तर एका वेतामध्ये सहवालची दूध देण्याची क्षमता ही 2266 लिटर त्या ठिकाणी त्यांनी नोंद केलेली आहे. ॲव्हरेज आहेत ते. त्याचप्रमाणे थारपारकरने सुद्धा खूप चांगला त्या ठिकाणी परफॉर्मन्स दिलेला आहे. 2334 लिटर आहे आणि ह्याच गायींपासून तयार केलेली करण स्विस असेल किंवा करण फ्रीज असेल, त्यांनी 3600 ते 3500 लिटर दूध देण्याची त्या ठिकाणी रेकॉर्डिंग केलेली आहे. खूप जण म्हणतात, की देशी गाई जास्त दिवस दूधच देऊ शकत नाहीत. 3 महिने किंवा 4 महिनेच देतात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यांचं ॲव्हरेज दूध द्यायचे दिवस हे 297 सहवालमध्ये आहेत आणि 330 दिवस हे थारपारकरमध्ये आहेत. त्याचबरोबर ड्राय पिरियड हा 101 दिवस सहवालमध्ये आहे. अ, थारपारकरमध्ये 114 दिवस आहे आणि इंटरकाव्हिंग म्हणजे 2 वेतातील अंतर हे 391 दिवस सहवालमध्ये आहे आणि तेच थारपारकरमध्ये 410 दिवस आहे. आणि जास्तीत जास्त तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बेस्ट लॅक्टेशन यील्ड इन 305 दिवसामध्ये आपण जर पाहिलं, तर ही 4560 ही सहवालमध्ये आहे आणि 2894 ही थारपारकरमध्ये आहे. म्हणजे आपल्या देशी गाई सुद्धा चांगल्या पद्धतीने जर सांभाळल्या, तर आपल्याला चांगल्या प्रकारे दूध देऊ शकतो. परंतु काही कारणामुळे आपल्या ब्रीडिंग पॉलिसीमुळे ह्या दुर्लक्ष झाल्यामुळे ह्या ह्या ब्रीडकडे आपलं दूध देण्याची क्षमता किंवा आपण वाढवू शकलो नाही. परंतु नक्कीच आताचे हे जे गव्हर्नमेंटचे पॉलिसी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल, यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने यामध्ये लक्ष घालून जास्तीत जास्त बदलत्या वातावरणामध्ये हे खूप महत्वाचं आहे. बदलत्या वातावरणामध्ये आपल्याला जर अंशमुक्त दूध पाहिजे असेल, तर त्याला देशी गाईशिवाय पर्याय नाही. जर तुम्हाला व्यावसायिक दृष्ट्या जायचं असेल, तर त्याला एच-एफला पर्याय नाही. परंतु सार्वजनिक एकंदरीत जर विचार केला, तर आपली जमिनीचं आरोग्य असेल किंवा आपल्या स्वतःचं आरोग्य असेल, अ, जनावरांचं आरोग्य असेल, यासाठी देशी गाय पाळणं हे अतिशय महत्वाचं झालेलं आहे. कारण आता शेतामध्ये सुद्धा आपण जर पाहतो, विविध प्रकारचे खतं शेतकरी आता सध्या बनवत आहेत. कोण जीवामृत म्हणतंय, कोण बीजामृत म्हणतंय, वर्मी कंपोस्ट वगैरे आहे, बायोगॅस आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून स्लरी बनवतात. त्यापासून डाळिंब असेल, द्राक्ष असेल किंवा बाकीची जी पिकं असेल, त्याला खूप मोठ्या प्रमाणात ह्या देशी गाईचं शेण आणि गोमूत्राचा वापर करतात आणि त्यातून त्यांना चांगले रिझल्ट भेटतात. त्यामुळे शेतकरी व्यावसायिकदृष्ट्या एच-एफ असेल किंवा बाकीच्या जाती पाळतात. परंतु आपल्या स्वतःच्या दुधासाठी प्लस शेतीसाठी आता पुन्हा देशी गाईकडे वळू लागलेला आपल्याला पाहायला भेटत आहे.
फॅटच्या बाबतीत जर पाहिलं तर तुम्ही फॅट सुद्धा 5.1 सहीवाल मध्ये आहे आणि थारपारकर मध्ये 5.3 आहे. आणि बेस्ट यील्ड म्हणजे एका दिवसातलं जास्तीत जास्त दूध हे सहीवालचं 23 लिटर आपल्याला या संस्थेमध्ये पाहायला भेटतं आणि 20 लिटरच्या आसपास थारपारकरचं पाहायला भेटत आहे. हा मी 2016 साली इंडिया कर्नालवरून वळू आणलेला. अ, देशी गायमध्ये वळूचं महत्व खूप आहे. कारण अ, तिचा माज ओळखणे आणि योग्य वेळी तांत्रिक पशुवैद्यक यांच्याकडून भरवून घेणे हा फॅक्टर खूप मोठा अ, आहे. सर्वसाधारणपणे तुम्ही जर चर्चा केली तर खूप लोक म्हणतात की देशी गाय गाभणच राहत नाहीत. तर त्याला एक कला आहे. तिच्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्या पद्धतीचा डॉक्टर सुद्धा आपल्याकडे उपलब्ध पाहिजे. त्यावेळेसच ही गाय गाभण राहू शकते. परंतु आम्ही काय केलेलं आहे, ज्या शेतकऱ्यांकडे 15 गायी आहेत किंवा 15 पेक्षा जास्त गायी आहेत, त्यांना आम्ही नेहमी सांगतो की तुमच्याकडे स्टँड बाय वळू ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी फीड ग्रेड बुल तुम्ही घ्या. एनडेराय सारख्या संस्था आहेत त्यांच्याकडून 1 वर्षाचे किंवा 1.5 वर्षाचे बुल घेऊन त्याच्यापासून आपण पुढची पिढी चांगली उत्पादित करू शकतो. ऑर्गॅनिक आणि रेसिड्यू फ्री मिल्क प्रोडक्शन जसं मी मगाशी पाहिलं हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे. आणि ते फक्त आणि फक्त देशी गायमध्ये होऊ शकतं. कारण एच-एफ असेल किंवा ज्या जास्त दूध देणारे गायी आहेत त्यांना नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये फीड ॲडिटिव्ह असतील किंवा अँटिबायोटिक असतील किंवा बाकीचे हार्मोन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात काही शेतकरी वापरतात किंवा काही कंपनी डॉक्टर देतात. तर ते शेवटी आपल्या दुधातून ते आपल्या पोटातच जाणार आहेत. त्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारे काही शेतकऱ्यांच्या आम्ही व्हिजिट सुद्धा त्या ठिकाणी आयोजित केलता. कोरोनामुळे आता सध्या सर्व शांत आहे. नाहीतर खूप महाराष्ट्रातील खूप शेतकरी त्या ठिकाणी स्वतः जाऊन ते संशोधन केंद्राला व्हिजिट करतात किंवा शेतकऱ्यांच्या तिथं जाऊन त्या स्वतः गायी पाहून खरेदी करतात. अ, देशी गायमध्ये स्वतःची इन्व्हॉल्वमेंट किंवा आपल्या स्वतःच्या फॅमिलीची इन्व्हॉल्वमेंट ही खूप महत्वाची आहे. कारण गाय म्हटली की नुसतं दूध नाही तर ते आपली संस्कृती सुद्धा आहे. आपलं सण सुद्धा गायीशिवाय चालू होत नाहीत. त्यामुळे जेवढी फॅमिली इन्व्हॉल्वमेंट या देशी गाई गोपालनामध्ये होईल, तेवढं आपल्याला सुद्धा आत्मिक समाधान लाभते आणि त्या पुढच्या दृष्टीने सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. ट्रेनिंग सुद्धा आता जसं आज आपण ट्रेनिंग हे चालू केलेलं आहे. महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासनाने आपल्याला देशी गाई संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे मंजूर केलेलं आहे. परंतु ह्या कोविडच्या परिस्थितीमुळे आपण सध्या ऑनलाईनच हे लेक्चर वगैरे चालू ठेवलेले आहेत. परंतु थोड्याच दिवसामध्ये अ, आपल्याला हे शेतकऱ्यांच्या फार्मवरती जाऊन गोट्यामध्ये शेतकऱ्यांना ट्रेनिंग देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि थोड्याच दिवसात हे सुद्धा चालू होईल. शेवटी सेइंग इज बिलिव्हिंग म्हणजे स्वतः पाहिल्याशिवाय आपण ते अनुभवू शकत नाही. YouTubeच्या माध्यमातून असेल किंवा बाकीच्या WhatsAppच्या माध्यमातून असेल, फोटोच्या माध्यमातून असेल, आपण खूप वेळा ह्या गोष्टी पाहत असतो. परंतु स्वतः जोपर्यंत पाहत नाही, अनुभवत नाही, तोपर्यंत आपण त्या ठिकाणी जास्त विश्वास ठेवू शकत नाही. आता नवीन तंत्रज्ञान सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. सोनोग्राफी असेल, ही पहिल्यांदा फक्त ठराविक आपल्यामध्येच मनुष्यामध्येच वापरायला जायचे. आता जनावरांमध्ये सुद्धा सोनोग्राफी खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाते. IVF असेल किंवा सेक्स सिमेन टेक्नॉलॉजी असेल, ह्या सर्व टेक्नॉलॉजी आता सध्या यामध्ये वापरल्या जातात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, की दुधावरती नुसतं अवलंबून न राहता शेण आणि गोमूत्रापासून वेगवेगळे पदार्थ काही मंडळी आता खूप मोठ्या प्रमाणात बनवत आहेत. तसेच जसं मगाशी सांगितलं, की फक्त देशी गाय म्हणजे फक्त दूध हा विचार करू नका. त्यापासून मिळणारे जे वेगवेगळे पदार्थ आहेत, जे ज्यांना आपण पंचगव्य म्हणतो. आता सध्या पंचगव्य थेरपी ही खूप मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये चालू आहे. त्यामध्ये दुधाचा वापर करणे, अ, तुपाचा वापर करणे, दह्याचा वापर करणे,
तसेच शेण आणि गोमूत्राचा वापर करणे ह्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतं. जसं मग सांगितलं की जेवढं तुम्ही मोकळ्या सोडचाल गायी तेवढं ह्या गायी खूप चांगल्या राहतात. सगळ्यात महत्वाचा भाग हा फॉडर डेव्हलपमेंट आहे. चारा नियोजन. मी नेहमी पाहतो की तुम्ही जर उत्तर भारतामध्ये गेला किंवा गुजरातमध्ये गेला, त्यांच्यापेक्षा आपल्या इकडे चारा शेतकरी खूप चांगल्या प्रकारे करतात. नगर जिल्ह्याचंच उदाहरण घ्या. ज्या शेतकऱ्यांकडे गायी असतील किंवा जनावरं असतील, त्यांच्या प्रत्येकाच्या शेतामध्ये हायब्रिड नेपियर किंवा संकरित नेपियर किंवा लसूण घास हे 2 पिकं आपल्याला नक्की पाहायला भेटतात. आणि तोच आदर्श अख्ख्या महाराष्ट्राने घेणं खूप गरजेचं आहे. नगर जिल्ह्यामधील शेतकरी जो दुग्ध व्यवसाय करू शकतात किंवा करतात, तो व्यवसाय बाकीच्या जिल्ह्यामध्ये त्या प्रमाणात चालत नाही. पूर्ण फॅमिली त्यांची त्या चारा लावणीपासून, कापणीपासून अ, दूध काढणे किंवा शेण गोमूत्राचं व्यवस्थित विल्हेवाट लावणे यामध्ये महिलांचा सुद्धा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याप्रमाणे नियोजन करणं खूप गरजेचं आहे. बाकीच्या भागामध्ये पाहिलं तर सगळ्यात जास्त आपण ऊसाचा वाडे किंवा ऊस खूप मोठ्या प्रमाणात वाढवतो. अ, त्या जनावरांना टाकतो. परंतु जसं तुम्ही जनावरांना खायला देणार आहे, त्याच प्रमाणात तुम्हाला तिच्यापासून दुधाची प्रत भेटणार आहे. त्यामुळे एकदल चारा असेल, द्विदल चारा असेल, या सगळ्या चाऱ्यांचं त्या जनावरांच्या आहारामध्ये अ, वापर करणे हे खूप महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे हायड्रोपोनिक टेक्नॉलॉजी आहे, अजोला आहे, मार्वेला आहे. असे अनेक प्रकारचे चारे शेतकऱ्यांनी वापरणं हे खूप गरजेचं आहे. जसं मगाशी म्हटलं, की नवीन तंत्रज्ञान आता सध्या दुग्ध अ, अ, व्यवसायामध्ये किंवा पशुपालनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. खूप शेतकरी आता आय-व्ही-एफ किंवा एम्ब्रियो ट्रान्सफर करतात. सेक्स सॉर्टेड सिमेंट मार्केटमध्ये आलेलं आहे. जेणेकरून आपल्याला फक्त 95% कालवडीच भेटतील, असं हे तंत्रज्ञान आहे. कारण आता सध्या वळू सांभाळणे किंवा मेल सांभाळणं हे खूप मोठी जिकिरीचं काम आता सध्या होऊन बसलेलं आहे. त्यासाठी एम्ब्रियो ट्रान्सफर, सेक्स सिमेंट या गोष्टी शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त कशा भेटेल अ, ह्यासाठी सरकार खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहे आणि ते नक्कीच आपल्याला ह्या 4-5 महिन्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला ऐकायला भेटेल किंवा ते काम चालू होतील आता सध्या. त्याचप्रमाणे आता डिजिटल ए-आय गन सुद्धा आलेले आहे. शेतकऱ्यांनी जर थोड्या प्रमाणात ट्रेनिंग घेतलं तर ते स्वतः सुद्धा वापरू शकतात किंवा ही डिजिटल गनचा वापर करून आपण डायरेक्ट आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा पाहू शकतो, की ती गाय चांगल्या प्रकारे हिटवरती आहे का नाही. तर अशा अनेक टेक्नॉलॉजी आता आलेल्या आहेत. सायलेज एक आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करायचा आहे, त्यांच्या उश्याशी ह्या 2-4 गोष्टी असणं खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे चांगल्या प्रकारचं सिमेंट तुमच्या उश्याशी असणं गरजेचं आहे आणि दुसरी म्हणजे चांगल्या प्रकारचं सायलेज तुमच्या गोठ्यामध्ये, तुमच्या उश्याशी असणं गरजेचं आहे. सायलेज जर तुमच्या गोठ्यामध्ये असेल, पुढच्या 3-4 महिन्याचं सायलेज तुमच्या गोठ्यामध्ये असेल, तर तुम्हाला कशाची भीती नाही. कशाचीही भीती म्हणजे किती पावसाळा होवो, किती उन्हाळा पडो, कसला दुष्काळ पडो, तुमच्याकडे जर सायलेज 3 ते 4 महिन्याचं स्टॉकमध्ये असेल, तर तुम्ही कुणालाही घाबरू शकत नाही, हा दुग्ध व्यवसाय करताना. त्यासाठी सायलेज हे कंपल्सरी शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे आणि सायलेज टेक्नॉलॉजी आता पहिल्यासारखी राहिली नाही. तुम्ही 40 किलो, 50 किलोच्या बॅगमध्ये सुद्धा सायलेज खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. त्याची साठवणूक सुद्धा करू शकता. तर ती तंत्रज्ञान वापरणं हे खूप गरजेचं आहे. जसं मी मगाशी म्हटलं, की एम्ब्रियो ट्रान्सफर, भ्रूण प्रत्यारोपण आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये दौंड तालुक्यामध्ये जे.के ट्रस्ट यावरती काम करत आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने सुद्धा पुढच्या महिन्यापासून एम्ब्रियो ट्रान्सफर किंवा आय-व्ही-एफ करण्याचं नियोजले आहे. ते आपल्याला थोड्या दिवसात कळेल. त्याचबरोबर एन-डी-डी-बी ही सुद्धा नावाजलेली संस्था आता सध्या सेक्स सिमेंट असेल किंवा एम्ब्रियो ट्रान्सफर या तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात ते प्रयत्न करत आहेत आणि काही दिवसांनी अजून 1 वर्षाने तुम्हाला सेक्स सॉर्टेड सिमेंट आणि एम्ब्रियो ट्रान्सफर ह्या टेक्नॉलॉजी एकदम कॉमन प्रत्येक शेतकऱ्याच्या गोट्यामध्ये हे तंत्रज्ञान पोहोचणार आहे. अशा प्रकारचं नियोजन केंद्र सरकार असेल किंवा ह्या महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे.
आणि परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण स्वतः करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. त्यासाठी रेकॉर्ड किपिंग मी खूप वेळा शेतकऱ्यांना सांगत असतो, की तुमचं भवितव्य, तुमचं सक्सेस हे फक्त आणि फक्त रेकॉर्ड किपिंग वरती आहे. आता जर रेकॉर्ड किपिंग केलं तरच तुम्हाला भवितव्य आहे, नाहीतर अन्यथा गेले 50 वर्ष जसं आपण केलेलं आहे तशीच पुढची 50 वर्ष चालणार आहे. नक्कीच ब्लड प्रोफाइलिंग हा खूप महत्वाचा घटक आहे. पहिल्यांदा आपल्यामध्ये नाडी पाहून औषध उपचार केला जायचा. परंतु आज तुम्ही कुठल्याही दवाखान्यामध्ये जावा, पहिल्यांदा तुम्हाला डॉक्टर सांगतात, की ब्लड चेक करून या. त्याचप्रमाणे आपल्याला आता या जनावरांमध्ये सुद्धा ब्लड प्रोफाइलिंग बेस्ड ट्रीटमेंट आता सर्व डॉक्टरांनी चालू केलेले आहे. त्या प्रमाणात लॅब सुद्धा प्रत्येक तालुक्या लेवलला आता व्हायला लागलेले आहेत. त्यासाठी जसं मगाशी सांगितलं, की दरवर्षी तुम्ही हेल्थच्या रिलेटेड आरोग्याच्या दृष्टीने ज्या टेस्ट करतो आपण ब्रुसेलोसिस, टीबी असेल, जॉन डिसीज असेल किंवा आयबीआर असेल, ह्या गोष्टी करणे जशा गरजेच्या आहेत. त्याचप्रमाणे तुमच्या गोट्यामध्ये कोणता प्रॉब्लेम आहे त्यानुसार ब्लड प्रोफाइल म्हणजे प्रोटीन प्रोफाइल, मिनरल प्रोफाइल, मेटाबॉलिक प्रोफाइल आपण या ठिकाणी करू शकतो. सर्वसाधारणपणे ज्या गायींमध्ये मास्टर्टिसचा प्रॉब्लेम आहे किंवा रिपीट ब्रीडिंगचा प्रॉब्लेम आहे, त्यावेळेस आपण मिनरल प्रोफाइलिंग करून घेणं हे खूप गरजेचं आहे. नक्कीच आता सध्या हे वर्ष हे दुधाच्या भावावरनं खूप गाजलेलं वर्ष आहे. प्रत्येक शेतकरीच स्वतःचं मार्केटिंग करेल, विविध प्रॉडक्ट बनवेल असं शक्य नाही. परंतु आता सरकारनेच फार्मर प्रोड्युसर कंपन्या काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलेलं आहे आणि त्या त्या अनुषंगाने खूप लोकांनी विविध प्रकारचे प्रॉडक्ट तयार केलेले आहे. परंतु शेवटी आपला प्रॉडक्ट ₹20 लिटरने विकायचा का ₹50 लिटरने विकायचा हे शेवटी तुमच्यावरती डिपेंड आहे आणि हे एकट्याचं काम नाही. त्यासाठी ग्रुपमध्ये शेतकऱ्यांनी येऊन एक चांगला ब्रँड तयार करणे किंवा एकदा पर्टिक्युलरली प्रॉडक्ट बनवणं आणि तो विकणे हा सुद्धा खूप चांगला व्यवसाय होऊ शकतो. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर उस्मानाबाद जिल्ह्यातला खोवा आणि पेढा हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारचे तुमच्या रिजन स्पेसिफिक किंवा व्हिलेज स्पेसिफिक अशा प्रकारचे तुम्ही ब्रँड तयार करू शकता. देशी गाईचे खूप ब्रँड आता सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ऑनलाईन पद्धतीनं ते विक्री करत आहेत आणि त्यांच्या प्रॉडक्टला मागणी सुद्धा तेवढ्या मोठ्या प्रमाणात होत आहे. आतापर्यंत आम्ही खूप ट्रेनिंग ऑर्गनाइज केली, काही संस्थेच्या माध्यमातून केली. काही आम्ही स्वतः घेतली. तर खूप मोठ्या प्रमाणात या काही संस्था याच्यावरती काम करत आहेत. जसं मगाशी सांगितलं स्वच्छता हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. मुक्त संचार गोठा असणे, 24 तास पाणी उपलब्ध असणे, स्वच्छता असणे, कमीत कमी रासायनिकाचा वापर करणे, मिल्किंग मशीन सुद्धा आपण वापरू शकतो. शेवटी कसं आहे, देशी जनावर हे खूप सेन्सिटिव्ह आहे. त्यातली त्यात गीर गाय हे खूप सेन्सिटिव्ह आहे. गीर गायचं जर वासरू काही कारणास्तव दगवलं तर 70% गायी दूध द्यायचं बंद करतात. 30% गायी देतात कुठल्या ना कुठल्या प्रयत्नातून. परंतु 70% गायी ह्या दूध द्यायचं बंद करतात. कारण त्यांची मदरिंग एबिलिटी ही खूप आहे. सहवालमध्ये सुद्धा थोडं प्रमाणात ते आढळून येतं. परंतु शेवटी ती देशी गाय आहे त्यामुळं तिची मदरिंग एबिलिटी खूप आहे. आपण एच-एफ जर्सीमध्ये या गायी लगेच त्यांची वासरं साईडला करू शकतो. परंतु देशी गायमध्ये हे आपल्याला सहसा दिसून येत नाही. परंतु चांगल्या प्रकारे जर त्या गायीला वासरू तिच्या पुढच्या पायापाशी ठेवलं, तर ती गाय सुद्धा आनंदी राहते आणि ती आनंदाने मिल्किंग मशीनचा वापर करून आपण तिचं दूध काढू शकतो. हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही ऍग्रीकल्चर कॉलेजच्या माध्यमातून एक्झिबिशन सुद्धा भरवलेले कृषी महाविद्यालय पुणे येथे. परंतु आता ह्या कोविडच्या परिस्थितीमध्ये आम्ही हे भरवू शकत नाही. बारामतीला सुद्धा आम्ही स्टॉल त्या ठिकाणी लावलेला. खूप शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी व्हिजिट केली कारण सहवाल ही आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा इंट्रोड्यूस महाराष्ट्रामध्ये केली या डिपार्टमेंटच्या माध्यमातून.
त्यामुळे नक्कीच सहवालकडे लोकांचा ओढा खूप आहे आणि बाकीच्या गायींपेक्षा तिला चारा पण कमी लागतो. शांत गाय आहे. कुठल्याही तापमानामध्ये ती तग धरू शकते. जसं मी मगाशी सांगितलं, की 0 डिग्री पासून 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत ही गाय तग धरू शकते. तसं बाकीच्या गायींमध्ये काय आपल्याला ते पाहायला भेटत नाही आणि रिपीट ब्रीडिंगचे प्रॉब्लेम खूप कमी आहेत. जर तिला आपण योग्य प्रकारे हाताळली, तर त्या गायी खूप चांगल्या प्रकारे आपल्यामध्ये माणसाळतात. शेवटी आपण त्यांना कशी इन्व्हॉल्व करून घेतोय, हा सुद्धा खूप महत्त्वाचा घटक या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर हे काही आर्टिकल आम्ही पब्लिश केले होते. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, की जेवढे आम्ही ब्रीड ह्या देशी गाई संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये घेतलेले आहेत, त्या प्रत्येक रिसर्च स्टेशनमध्ये, संशोधन केंद्रामध्ये आम्ही 2-2, 3-3 दिवस जाऊन हे ब्रीड कसं आहे, त्याचे विविध जाती कोणत्या आहेत, त्याचा प्रोडक्शन परफॉर्मन्स कसा आहे, रिप्रोडक्शन परफॉर्मन्स कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आता सध्या आपण डेमॉन्स्ट्रेशन युनिट हे आपण पुण्यामध्ये चालू करणार आहोत. हे आम्ही गीर, गोंडल जसं जर गोंडलला आम्ही गेलो होतो. सगळ्यात मोठा फार्म हा या महाराजांचा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी गीर गायचं संगोपन केलं जातं. यांनी बाहेरच्या देशामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ह्या गायी नेलेल्या आहेत. त्यांना मागणी आपल्याला दिसत आहे. तसंच आम्ही पालनपूरला सुद्धा गेलतो. जसं कांक्रेजच्या बाबतीत सांगितलं तुम्हाला, की 1100 लिटर वरून आम्ही ती गाई सर्वसाधारणपणे 5,500 लिटर वरती ती नेलेली या पालनपूर ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये पाहिलेलं आहे. खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्याचं संगोपन केलेलं आहे. त्याचप्रमाणे हे तिसरं ब्रीड हे सुरतगडचं आहे, थारपारकर. थारपारकरला सुद्धा आपण व्हाईट सिंधी म्हणतो. तुम्ही जर रेड सिंधी असेल, सहवाल असेल आणि थारपारकर ह्या गायी जर एका लाईन मध्ये उभा केल्या, तर त्यांचं बॉडी स्ट्रक्चर हे एकसारखं दिसतं. त्यामुळं तिला व्हाईट सिंधी सुद्धा म्हटलं जातं थारपारकरला. परंतु आता सध्या सगळ्यात रेड सिंधी आणि थारपारकर ह्या गायी मिळणं खूप अवघड झालेलं आहे. तुम्हाला सहवाल असेल किंवा राठी असेल, ह्या काही करून मिळू शकतात, गीर मिळू शकतात, परंतु रेड सिंधी आणि थारपारकर गायी भेटणं आता सध्या खूप दुर्मिळ झालेलं आहे. आणि या सर्व गोष्टींचा विचार करूनच केंद्रीय गोवंश संशोधन संस्था व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रक्षेत्र संतती परीक्षण प्रकल्प हा आपल्यासाठी मंजूर झालेला आहे आणि मार्च 2021 पासून हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं ब्रीड आपल्याला शेतकऱ्यांना किंवा रेतमात्रा शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत आणि पुढच्या पिढीमधील दूध जास्तीत जास्त कसं वाढवता येईल यासाठी हा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर ती CIRC ची टीम आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आलती. त्यांनी आपल्या भागामध्ये ज्या शेतकऱ्यांनी गायी पाळलेल्या आहेत, त्या सगळ्या गायींची त्यांनी माहिती घेऊन तो रिपोर्ट त्यांना कळवलेला होता. त्या आपल्या कार्याची दखल घेऊन आपल्याला केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री यांनी सुद्धा दिल्लीला पाचारण केलं होतं. यामध्ये आपल्याला एनडीआरआय करनाल, जसं मग सांगितलं की नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट करनाल किंवा IVRI इज्जतनगर, CIRC UP
ह्या संस्थांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मदत करून जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये दुधासाठी सहवाल गायींचं किंवा देशी गायींचं उत्पादन कसं वाढवता येईल त्यासाठी ह्या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहेत. त्याचबरोबर व्ही एल व्ही PHL ही जी युनिव्हर्सिटी आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा ह्या देशी गायींचं जे प्रोडक्ट असतील, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट असतील किंवा काऊ डंग प्रोडक्ट असतील, त्याचं मार्केटिंगसाठी ही संस्था सुद्धा आपल्याला मदत करत आहे. तर अशा प्रकारे देशी गायीचं आपल्याला पालन करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं जसं मगाशी सांगितलं की दुधासाठी ज्या गायी प्रसिद्ध आहे त्या गायींचं सिलेक्शन तुम्ही व्यवस्थित करा आणि ज्या गायी कमी दूध देतात त्यांचं प्रॉपर वेळी कलिंग करणं खूप गरजेचं आहे. चांगल्या प्रकारचं पुढच्या पिढीमध्ये जर आपल्याला दूध उत्पादन वाढवायचं असेल तर चांगल्या प्रकारचं सिमेंट ऑर्गनाइज सेक्टर कडून किंवा ज्या संस्था सरकारी संस्था काम करतात त्यांच्याकडून उपलब्ध होणं हे खूप महत्वाचं आहे. त्यासाठी आपण CRC चा जो प्रकल्प आहे त्यातून आपल्याला प्युअर सिमेंट भेटणार आहे. शेवटी प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटचा तो फरक आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. गव्हर्नमेंटमध्ये जे काही रेकॉर्ड असतं तेच दाखवलं जातं. तसं बाकीच्यांची गॅरंटी आपण घेऊ शकत नाही. त्यासाठी चांगल्या प्रकारचं डिग्रेड सिमेंट किंवा एम्ब्रिओ आपल्याला उपलब्ध ह्या माध्यमातून होऊ शकतात. जसं मगाशी सांगितलं की 75% गायी ह्या आपल्या गावठी आहेत. ND म्हणजे नॉन डिस्ट्रिक्ट पॉप्युलेशन. तर त्यांना चांगल्या प्रकारचे सहवालचं सिमेंट असेल, रेड सिंधीचं सिमेंट असेल, थारपारकरचं सिमेंट असेल, हे जर आपण त्यांना लावलं तर नक्कीच पुढच्या पिढीचं जे दूध असेल, पिढीमध्ये दूध हे 2 लिटरवरनं 5 लिटर पर्यंत जाऊ शकतं. जर अशा प्रकारे जर हे केलं. आता ह्यामध्ये 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे कारण शेवटी याच्यामध्ये पैसे आपल्याला गुंतवावे लागतात. ज्या शेतकऱ्यांकडे गावठी गाय आहेत, पैशाची कमतरता आहे, त्या शेतकऱ्यांनी गावठी गाई किंवा कुठलेही ब्रीड असेल, त्यांना चांगल्या प्रकारचं सिमेंट वाढवणे पुढच्या पिढीमध्ये त्या गायी त्या प्युअर ब्रीडमध्ये कन्व्हर्ट करणे. हा एक ऑप्शन आहे. जे शेतकरी स्वतः गायी घेऊ शकतात, त्या गायी घेऊन त्याचं पालन करणे. ज्या शेतकऱ्यांना ते शक्य होत नाही, त्या पर्टिक्युलर राज्यामध्ये जाऊन गायी घेणं शक्य होत नाही, त्यांनी एम्ब्रियो ट्रान्सफर असेल किंवा सेक्स सिमेन असेल, ह्याचा वापर करून आपल्या गोठ्यामध्ये प्युअर गायी तयार करणे. या अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण आपल्या देशी गायींचं संवर्धन यामध्ये करू शकतो. यामध्ये फक्त खर्चाचा भाग हा खूप महत्वाचा आहे. कारण IVF तंत्रज्ञान वापरायचं म्हटलं, तर नक्कीच त्याला 30,000 ते 40,000 रुपये खर्च येतो आणि त्यातून पण आपल्याला वाट बघावी लागते. तर या गोष्टी आपण सर्वांनी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. जसं मगाशी म्हटलं तर आपलं सगळं भवितव्य हे रेकॉर्डिंग वरती आहे. तुमची गायीचं बर्थ डेट पासून तुमच्या वासराच्या बर्थ डेट पासून ती गाय पहिल्यांदा कधी व्याली, पहिल्या वेतामध्ये किती दूध दिलं, किती दिवस दिलं, 2 वेतातील अंतर किती आहे, त्याच्या आईचा परफॉर्मन्स कसा आहे, बुल जे आपण सिमेंट वापरलं त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, त्याप्रमाणे आपण जर रेकॉर्डिंग ठेवलं तर त्यातून आपण पेडिग्री सीड बनवू शकतो. आणि आता सध्या आपल्याला इंडियामध्ये तोच प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे कुठल्याच ब्रीडचं प्रॉपर फील्ड लेव्हलचा डेटा नसल्यामुळे आपण ॲनिमल सिलेक्शन करू शकत नाही. काही शेतकऱ्यांकडे सहवाल 20 लिटर देणाऱ्या, 22 लिटर देणाऱ्या सहवाल आहेत, परंतु त्यांचं रेकॉर्डिंग नाहीये. त्यामुळं कोण त्यांच्यावरती विश्वास ठेवत नाही. त्यासाठी रेकॉर्डिंग हा खूप ब्रीडर आपल्याला जर पुढची 10 वर्षांनी, 15 वर्षांनी जर ह्याच्यामध्ये ॲज अ ब्रीडर म्हणून हे करायचं असेल, काम करायचं असेल, तर तुम्हाला रेकॉर्डिंग शिवाय कोणीही विचारणार नाहीये. त्यासाठी माझी सर्वांना विनंती आहे, की रेकॉर्डिंग कराच, कंपल्सरी करा. आणि रेकॉर्डिंग करणं आता सोपं राहिलेलं नाही. तुम्हाला वही लागत नाही, पेन लागत नाही. आता मोबाईलवरती खूप चांगले ॲप उपलब्ध आहेत. आणि ते ॲप डाउनलोड करून सकाळचं दूध, संध्याकाळचं दूध, गाई कधी माजवली, कधी भरली, त्यानंतर कुठलं सिमेंट वापरलं, कधी वेणार आहे, ह्या सगळा डेटा तुमचा ऑटोमॅटिक त्या ठिकाणी भरला जातो किंवा तुम्ही भरू शकता. फक्त त्याचा वापर करणे हे खूप गरजेचं आहे.
जसं मगाशी म्हटलं की बुल मदर फार्म, नक्कीच देशी गायीमध्ये गायी गाभण व्हायला प्रॉब्लेम काही प्रमाणात आहेत. जरी 70% गायी तुमच्या गाभण राहत असल्या तरी 30% गायी जर गाभण राहत नसतील तर तुम्हाला बुल शिवाय पर्याय नाही. परंतु तो बुल कसा पाहिजे? पी डिग्रेड बुल पाहिजे. पण तो पी डिग्रेड बुल कधी तयार होणार आहे? जर तुमच्याकडे रेकॉर्डिंग असेल तर. त्यासाठी सर्व प्रकारचे रेकॉर्डिंग तुमच्या फार्मचे, तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून असेल, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून असेल किंवा तुमच्या साध्या वहीमध्ये लिहिलं तरी चालते, परंतु ते असणं खूप गरजेचं आहे. आणि त्या प्रकारची सुविधा आपण ह्या देशी गाय संशोधन केंद्राच्या माध्यमातून आपण ॲपच्या माध्यमातून असेल किंवा ते आपण एक रेकॉर्ड वहीच तयार करणार आहोत. त्या माध्यमातून आम्ही भविष्यात तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. यूज ऑफ एम्ब्रो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी जसं म्हणलं, की तुमची चॉईस आहे. तुमच्याकडे आता सध्या एच-एफ आहे आणि तुम्हाला सहवाल तुमच्या दारामध्ये जन्माला घालायचे असेल, तर त्याला ही एम्ब्रो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी उपयोगात येऊ शकते. कारण तुमच्याकडे तेवढे पैसे असून सुद्धा ब्रीड चांगले भेटते का नाही ह्याची गॅरंटी नसेल, तर आपण जसं मगाशी म्हटलं, की भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान मध्ये काम करणाऱ्या भरपूर संस्था, सरकारी असतील किंवा खाजगी संस्था आता सध्या आहेत. त्याचा वापर करून तुम्ही एच-एफ मध्ये सुद्धा सहवाल असेल, गीर असेल, थारपारकर असेल, या टाइपचे ब्रीड तुम्ही तुमच्या दारामध्ये जन्माला घालू शकता किंवा तयार करू शकता. ॲनिमल हेल्थ हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आता लोकं खूप हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत. ज्याप्रमाणे आपण आपले ब्लड चेक करतो, त्याचप्रमाणे गायींचे ब्लड दरवर्षी चेक करणं गरजेचं आहे. ती सुद्धा सुविधा आपण आपल्या ह्या संशोधन केंद्राच्या माध्यमातून आपल्याकडे जे शेतकरी रजिस्ट्रेशन करणार आहेत, ह्या सगळ्या सुविधा आपण त्यांना देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲनिमल बर्थ त्या गायीला समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. समजून घे निदान देशी गायीला तरी. देशी गायीमध्ये तुम्ही त्या गायीमध्ये किती इन्व्हॉल्व होताय आणि तुम्ही तिच्या जाणून घेताय आणि त्यानुसार ती गायी तुमच्याशी रिएक्ट करत असते. फक्त दूध काढायच्या वेळेसच जाणं आणि नंतर ते दुर्लक्ष करणे, त्यामुळं नक्कीच देशी गायीमध्ये तो प्रॉब्लेम येतो. आपण म्हणत नाही की 24 तास त्या गोठ्यामध्ये जाऊन बसा, परंतु थोडं त्या गायीला हाताळणं हे खूप महत्वाचा आहे आणि तो फॅक्टर हा खूप महत्वाचा आहे देशी गाय संगोपनामध्ये. ॲनिमल ब्रीडिंगवरती आपली चर्चा झालेली आहे. चांगल्या प्रकारचं सिमेंट वापरावा, चांगल्या प्रकारचं फीड आणि फॉडर चारा असेल किंवा पशुखाद्य असेल. आमचे खूप शेतकरी आता सध्या चाऱ्यामध्ये किंवा पशुखाद्यामध्ये वनस्पतीजन्य वस्तू वापरतात. पावडर फॉर्ममध्ये असेल किंवा लीफ असतील याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर आता सध्या पशुखाद्यामध्ये करतात आणि त्याच्यामुळे अंशमुक्त किंवा चांगल्या प्रकारचं अ, दूध असेल किंवा तूप त्यातून निर्मिती करणं हे सहज शक्य आता सध्या झालेलं आहे आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट येतात. त्यामुळे खूप शेतकऱ्यांनी हर्बल गार्डन गायींसाठी हर्बल गार्डन तयार केलेले आहेत. म्हणजे त्यामध्ये शेवगा असेल, त्यामध्ये कडीपत्ता असेल, वेगळ्या-वेगळ्या गुळवेल असतील किंवा अशा 10 ते 12 प्रकारच्या वनस्पती लावून कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्या जनावरांच्या आहारामध्ये जाऊन त्याचा परिणाम आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ह्या शेतकऱ्यांना भेटत आहे. ॲलोपॅथीपेक्षा केमिकल औषधं वापरण्यापेक्षा होमिओपॅथी औषधं वापरण्याचा कल सुद्धा सगळ्याच जनावरांमध्ये वाढलेला आहे. तर तो सुद्धा रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला भेटत आहे. त्यानंतर आता आम्ही आमच्या या डिपार्टमेंटच्या अंतर्गत जे काही शेतकरी आहेत, खूप शेतकऱ्यांनी स्वतःचे प्रॉडक्ट तयार केलेले आहेत. खूप शेतकऱ्यांनी तुपाचे ब्रँड तयार केलेले आहेत. गांडूळ खताचे ब्रँड तयार केलेले आहेत. गो अर्काचे ब्रँड तयार केलेले आहेत आणि ते स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा त्या पर्टिक्युलर एरियाचा अभ्यास करून मित्र-मैत्रिणी असतील किंवा शेतकरी असतील, त्यांच्या ओळखीचे असतील, त्यांच्या माध्यमातून हे मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट विकण्याचा काम आता सध्या आमच्या काही शेतकऱ्यांनी केलेलं आहे आणि त्यांना अतिशय चांगला रिस्पॉन्स भेटत आहेत. काही शेतकऱ्यांनी शेणापासून गणपती बनवलेले आहेत, शेणापासून कुंड्या बनवलेल्या आहेत, शेणापासून वेगवेगळ्या प्रकारचे
वस्तू बनवलेल्या आहेत, तर त्याला सुद्धा डिमांड खूप पंत्या खूप मोठ्या प्रमाणात विकल्या जातात शेणापासून तयार केलेल्या. तर अशा प्रकारे आपण सुद्धा करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑर्गॅनिक फार्मिंग जर तुम्हाला चांगल्या प्रकारचं मार्केटिंग करायचं असेल, एक्सपोर्ट करायचं असेल, तर अपेडाने आता गव्हर्नमेंट सुद्धा त्यासाठी खूप मदत करत आहे. काही संस्था सुद्धा त्याच्यामध्ये आहेत आणि त्यातून आपण सेंद्रिय दूध उत्पादन तयार करू शकतो. तर अशा प्रकारे आपण देशी गोपालन करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपल्याला पुढचं पाऊल टाकणं गरजेचं आहे. कारण आम्ही गेले 6-7 वर्षे झालं काम पाहतोय. ज्या शेतकऱ्यांनी 2 गायींपासून सुरुवात केली, ते 20 गायींपर्यंत पोहोचलेले आहेत. काही शेतकरी. परंतु काही शेतकऱ्यांनी 20 गायींपासून सुरुवात केली, ते डायरेक्ट बंदच झालेले आहेत. त्यासाठी माझ्या सर्व शेतकऱ्यांना हीच विनंती आहे, हा व्यवसाय चालू करायच्या आधी याचे छोटेसे बारकावे तुम्हाला उपलब्ध असलेला वेळ हा खूप महत्त्वाचा आहे. तुमच्याकडे पैसा आहे, जमीन आहे, चारा आहे, गोठा आहे, म्हणून तुम्ही देशी गाई करणार असाल तर बिलकुल करू नका. तुमच्याकडे थोडा वेळ द्यायला असेल, तुमच्या तुमचा इंटरेस्ट किंवा जो कोणी करणार आहे, त्याचा इंटरेस्ट त्यामध्ये असेल तरच मोठ्या प्रमाणात देशी गाई करा. नाहीतर घरगुती किंवा सुरुवात 2-3 गायींनी केली तर अतिशय चांगलं होईल. सुरुवात छोटी असू द्या, परंतु सुरुवात मोठी करून ते पूर्ण संपवणे हे हे खूप ह्याच्यासाठी घातक आहे. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. ज्यांच्याकडे 10 एचएफ आहे त्यांनी एकच देशी गाय पाळा. मग ती सहिवाल असेल, गीर असेल, थारपारकर असेल, जी उपलब्ध होत असेल ती पाळा. तुमच्याकडे ती पण उपलब्ध होत नसेल तर त्या एचएफ मध्ये, जर्सी मध्ये तुम्ही एम्ब्रियो ट्रान्सफर करा. अतिशय चांगल्या प्रकारचा तुम्हाला तो ऑप्शन आहे. एका वर्षामध्ये तुमच्या इथं प्युअर जातीचं गाय त्या ठिकाणी तयार होऊ शकते. तर असे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी आहेत. जर तुम्ही अवलंबन करावा. नक्कीच हे संशोधन केंद्र आज आज आपला पहिला दिवस आहे. हे संशोधन केंद्र गेल्याच महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाने चालू केलेलं आहे आणि आता थोड्याच दिवसात आपण खूप मोठ्या प्रमाणात ह्याचा प्रचार, प्रसार, माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या शेतकऱ्यांकडे देशी गायींचे गोटे आहेत, त्यांनी जर आम्हाला सांगितलं तर आम्ही स्वतः तिथे येऊन त्या गोट्यांचं निरीक्षण करू, त्यांचं रजिस्ट्रेशन करण्यामध्ये किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये सिमेन अवेलेबल करण्यामध्ये आम्ही त्यांना नक्की मदत करू. किंवा तुमच्याकडे ज्या गावठी गाय असतील त्यांना चांगल्या प्रकारचं सिमेंट कुठे उपलब्ध होऊ शकेल किंवा कशा प्रकारे उपलब्ध करता येईल याचं सुद्धा मार्गदर्शन ह्या संस्थेच्या माध्यमातून होणार आहे. ह्या संस्थेच्या माध्यमातून आपण एक प्रात्यक्षिक युनिट कृषी महाविद्यालय पुणे येथे उभारणार आहोत. त्या माध्यमातून सहिवाल गाई काय आहे, गीर काय आहे, थारपारकर काय आहे, रेड सिंधी काय आहे, या गायींमधला फरक काय आहे, हा या ठिकाणी प्रात्यक्षिकाच्या रूपातून दाखवण्याचा प्रयत्न हा संशोधन केंद्राच्या माध्यमातून होणार आहे. आणि नक्कीच आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये कुठली गायी आपल्याला सूट आहे, आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये कुठली गाय चांगल्या प्रकारचं प्रोडक्शन परफॉर्मन्स, रिप्रोडक्शन परफॉर्मन्स देऊ शकते, याचा सुद्धा लॉंग टर्म अभ्यास या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या मदतीने काही एनजीओ असतील किंवा काही लॅबोरेटरी असतील किंवा गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूट असतील, त्या माध्यमातून देशी गाईचं दूध असेल, गोमूत्र असेल, शेण असेल, यामध्ये काय समानता आहे, काय विविधता आहे, याचा सुद्धा अभ्यास या संस्थेच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्याचबरोबर निसर्गाला डिस्टर्ब न करता नैसर्गिक पशुपालन, एन्व्हायरमेंट फ्रेंडली पशुपालन, लाईव्हस्टॉक फार्मिंग आपल्याला कसं करता येईल, त्यासाठी बायोगॅसचा वापर करणे. बायोगॅसचा वापर हा आपल्या लॅबमध्ये करणे किंवा प्रोडक्ट बनवण्यासाठी करणे किंवा त्याच्यापासून लाईट तयार करणे, बायोगॅस आणि सोलर याचं कॉम्बिनेशन करून नैसर्गिकरित्या एन्व्हायरमेंट फ्रेंडली ऊर्जा निर्माण करून कमी खर्चामध्ये हा व्यवसाय कसा आपल्याला करता येईल, ह्याचा सुद्धा प्रयत्न किंवा डेमॉन्स्ट्रेशन या संस्थेच्या माध्यमातून पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय पुणे
हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या अंतर्गत पुणे येथे काम करणार आहेत. नक्कीच ही आपली सुरुवात आहे. सुरुवात जरी छोटी असली तर त्याचं शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचं काम, माहिती पोहोचवण्याचे काम त्या संस्थेच्या माध्यमातून होणार आहे. आणि आपण सुद्धा तोच प्रयत्न करू, कारण खूप लोक या देशी गोवंशामध्ये फसले म्हणणार नाही, परंतु काही माहिती नसल्यामुळे थोडेसे अडचणीत आलेले आहेत. तर देशी गोवंश पालन करताना कुठल्या जातीचं निवड करणे, कशा प्रकारे निवड करणे, ब्रीडिंग कशा प्रकारे करणे, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केटिंग. जर तुम्ही सगळे एकत्र आला, अशा प्रकारचे गोटे निर्माण झाले, तर आपोआपच जसे त्यांचं प्रोडक्शन वाढेल तसं तुम्हाला मार्केटिंग सुद्धा सोपं होणार आहे. तर मी आज एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. कुणाचे काय प्रश्न असेल तर आपण नक्की विचारावेत. धन्यवाद.